कधी कुठेही कुठल्याही मैदानात जय हिंद जय महाराष्ट्र राऊत साहेब आप आणि मला खात्री आहे संभाजीनगरमध्ये जे मराठवाड्याचं हृदय आहे, नाक आहे, इथे आपण हा विजय प्राप्त करू आणि मराठवाडा संपूर्ण मला महाविकास आघाडीच्या बाबतीत सकारात्मक दिसतो. मग अशी कल्याण काळे आले. कल्याण काळ्यांच्या मागे आपण सगळे ठामपणे उभे राहिलो तर रावसाहेब दानवे परत दिल्ली पाहणार नाही. आपण त्याला वाटलं मर्सिडीज मध्ये पाठवून घरी पाठवलं. आता या मराठवाड्यामध्ये नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, जालना, संभाजीनगर, बीड प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचीच हवा आहे. उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, राहुल गांधी यांचं नेतृत्व लोकांना हवं आहे. हुकुमशाही नको आहे. लोकांना संविधान वाचवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर घटना, राज्य घटना, संविधान आपल्याला दिलं. ते आपल्याला त्याचं रक्षण करायचं आहे आणि ती जबाबदारी संभाजीनगरच्या जनतेवर, या मराठवाड्यावर जास्त आहे. कारण निजामाशी लढून त्या निजामाला बाहेर काढणारा हा मराठवाडा आहे. जे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, आणि आपल्या आई इथे बसलेल्या आहेत. आपल्या मातूस, आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते. जे संस्कार आहे, संस्काराची भाषा मोदी करू शकतात का? त्यांचं कोण आहे? आईला भेटायला जायचे 4 कॅमेरे, हा आमचा संस्कार आहे. 1 कॅमेरा इथे, 1 कॅमेरा तिथे. आईला भेटायला गेलाय ना तू. बँकेच्या रांगेत आईला उभं करतात. आईला काहीतरी घात द्यायचा आणि ते भरवायला सांगायचं. देशातल्या कोणत्या प्रधानमंत्र्यांनी नौटंकी केली नव्हती. ही नौटंकी आता बंद. या देशामध्ये नौटंकी चालणार नाही. या देशामध्ये आता रामराज्यच येणार. ते रामराज्य आपण आणणार. मोदीचं रामराज्य नाही. बोला का थांबवला नाही? अवतारी पुरुष. तर मित्रांनो, हे ढोंगी आणि भंपक लोकांचं सरकार, माननीय उद्धव ठाकरे जे सांगतात, हा भारतीय जनता पक्ष भाडखाऊ लोकांचा पक्ष, हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे. या पक्षामधले 70% लोक हे भाडोत्री आहेत. आणि जो विरोधात बोलत त्याला अटक करा. मलाही अटक केली. काय उखडली माहिती? काय उखडले? आम्ही गेलो जेलमध्ये. आम्ही गेलो, हे असं भगवा फिरवत गेलो आणि भगवा फिरवत आलो. केजरीवाल गेले, हेमंत सोरेन गेले, पण हा देश कधीही कोणत्याही हुकुमशहापुढे झुकला नाही. लक्षात घ्या. या जगामध्ये हुकुमशहाचा अंत हा अत्यंत वाईट झाला. एकतर त्याला रस्त्यावर लोकांनी तुडवून मारलं किंवा त्याला आत्महत्या करावी लागली. हा हुकुमशाहीचा इतिहास या देशामध्ये सुद्धा आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार. हे EVMचं वगैरे तुम्ही काय भीती बाळगू नका. लोकांना मनात फार ती भीती आहे, ते काढून टाका. मतदान वाढवा. 10% मतदान वाढवा. 10% मतदान आपण वाढवलं की EVMचा घोटाळा आपोआप नसतो. हा आमचा रिसर्च आहे. साधारण 5 ते 6% मशीन्स आणि ते यंत्रणा ते मॅनेज करतात. 5% मतं वाढतात. आपण 10% मतं आपली वाढवायला पाहिजे. आपली 10% मतं वाढवा. तुम्ही पहा, हा मोदी आणि त्याचा पक्ष ग्रामपंचायतीला पण निवडून देऊ शकत नाही.
ते पुन्हा त्यांची घरवापसी व्हायला पाहिजे, म्हणून आपण 370 कलम हटवलं आणि शिवसेनेला त्यांना पाठिंबा दिलेला आहे. एक नंबरचा खोटारडा प्रधानमंत्री या देशाला लागला. जर ऑलिम्पिक मध्ये जर स्पर्धा लागली जलद गतीनं खोटं बोलणाऱ्यांची, तर नरेंद्र मोदींना गोल्ड मेडल मिळेल. ऑलिम्पिक मध्ये आपल्याला आतापर्यंत गोल्ड मेडल फार कमी मिळत आहे. तर पुढल्या वेळेला जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा आपण ऑलिम्पिकला ते प्रपोजल देऊ, जलद गतीनं खोटं बोलणाऱ्या माणसाला झालं होते जम्मूला, उधमपूर. देशाचा प्रधानमंत्री भाषण काय करतोय? विकासावर नाही. मी 10 वर्षात काय काम केलं हे नाही, पुढल्या 5 वर्षात काय काम करणार आहे ते नाही. मोदी असं म्हणतात, हे जे आमचे विरोधक आहेत ते मटण खातात. हा का प्रचाराचा मुद्दा झाला? नाही, तो कधी खात असतील हो, ते आपण कशाला सांगायचं. आमचे विरोधक होत नाही, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. महाराष्ट्रातलं काय घोषणा आहे? 45 काय मिशन 45. आम्ही 45 नाही सांगत, आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत. महाविकास आघाडी 35 जागांच्या वर 100% जिंकली. हे अहंकारी आहे. 10 वर्ष यांनी हा देश लुटला. 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. हे खरं आहे की काँग्रेसला स्वतःचे ढोल वाजवता आले नाही, असं आता लोकांना वाटायला लागलं. आपण जे म्हणालात ते बरोबर आहे. पंडित नेहरू असतील, लालबहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील. काल मी आणि उद्धव साहेब पालघरवरून नेत होतो आणि एक नवीन सिरियल, एक टीव्हीला काहीतरी एक वेब सिरीज आहे, शेख मुजीबुर रहमानवर काहीतरी एक वेब सिरीज आहे. आम्ही चर्चा करत होतो की शेख मुजीबुर रहमानवरती, पण त्याच्यावरती आपल्या भारतामध्ये बंदी आहे दाखवायला. असं का? याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये इंदिरा गांधीची शौर्यगाथा आहे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, शौर्य गाजवलं, एक नवीन देश निर्माण केला. भारतीय सैन्य, त्या सैन्याचं नेतृत्व करून 1947 साली आपल्या देशाची फाळणी करणाऱ्या पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ही शौर्यगाथा इंदिरा गांधीची आपल्या देशामधल्या नवीन पिढीला कळू नये, समजू नये. त्याच्यामुळे त्या शेख मुजीबुर रहमानच्या वेब सिरीजवर नरेंद्र मोदी बंदी घालतो. हा डरपोकपणा आहे. अरे 10 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा. तुमच्याकडे काय करण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे का? आपण 10 वर्ष प्रधानमंत्री आहात. आपल्याकडे पाशवी बहुमत आहे, पाशवी. आता आपण तिसऱ्यांदा म्हणते मीच प्रधानमंत्री होणार. मग गेल्या 10 वर्षामध्ये आपण काय कामं केली हे सांगा प्रचारामध्ये. खैरे साहेबांनी अंबादास दानवेंचा उल्लेख केला, मला आनंद झाला. अंबादास दानवे हे शिवसेनेचे, तुम्ही का त्यांना विचारता मला कळत नाही. अत्यंत निष्ठावान कडवट शिवसैनिक, अनेक वर्ष काम करतायत पक्ष. इकडे बसलेला प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक हा फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश पाळतो, माझ्यासह. आणि खैरे साहेब, तुम्हाला चिंता नाहीये. या राज्याचे विरोधी पक्ष नेते जे आज आमच्या बरोबर महाराष्ट्रात खांद्याला खांदा लावून फिरतायत शिवसेनेच्या वाढीसाठी, ते आपल्याबरोबर इथे जिल्ह्यात तुम्हाला खासदार म्हणून पाठवण्यासाठी त्यांनी जबाबदारी उचललेली आहे. सकाळी मी आलो आणि नेहमीप्रमाणे पत्रकार, देवेंद्र फडणवीसांनी म्हणे असं सांगितलंय
मला प्रश्न विचारला काय की आमच्याकडे मोदी सारखा चेहरा आहे, विरोधकांकडे काय? मोदी सारखा चेहरा आहे, तो इतका भयंकर चेहरा आहे की लोक घाबरायला लागले आता. जसं शोले मध्ये सोजा बच्चे नाही तो गब्बर आ जाएगा, तसं या मोदींचं झालेलं आहे. इतका डरावणार चेहरा या देशात 10 वर्षामध्ये झाला नव्हता प्रधानमंत्री पदावर. लोकांना भीती वाटते कधी येतील टीव्हीवरती आणि काय घोषणा करतील. चेहरा ज्याला तुम्ही चेहरा म्हणत असाल देशाचा, मी म्हटलंय भूताटकी आहे. लोकांना नको आहे हे भूत, आता उतरवायचं आपल्याला. इतके भयंकर कांड या माणसानं केल्या गेल्या 10 वर्षांमध्ये. या देशाचं नुकसान केलेलं आहे, या समाजाचं नुकसान केलेलं आहे. आता त्यांना काही लोकांना वाटतंय अजूनही मोदीची भजनं करावीत, अजूनही मोदीच्या नावानं टाळ फुटावी. 400 पार लोकशाही का तुमच्या बापाची आहे का? या देशाची जनता ठरवेल, हे मोदी नाही ठरवू शकत. या देशातलं वातावरण असं आहे, मोदींनी 200 जागा जिंकल्या तरी खूप झाल्या आणि आपली इंडिया आघाडी कोणत्या परिस्थितीमध्ये 300 पार होते. सर्व नेते आणि या रस्ता सुद्धा झालेला नाही. परंतु शिवसेनेनं 2100 कोटी रुपयाचा निधी आणला होता. यातले जवळपास 1,500 कोटी रुपयाचं काम उद्धवजींचं सरकार असताना झालेलं लक्षात ठेवा. आता पाण्याची स्थिती 8-8 दिवसाला 9-9 दिवसाला पाणी येतं. याला जबाबदार कोण आहे? महापौर नाही, पालकमंत्री त्यांच्या पैठणच्या याच्यात मशगूल आहे. या शहराकडे, या संभाजीनगरकडे लक्ष द्यायला कोणी नाही. खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक याच्यात लक्ष देत होतो. रोज पाण्याचा प्रश्न 4 दिवसाचा 3 दिवस कसं होईल, 3चं 2 कसं होईल आम्ही बघत होतो. पण या लोकांनी मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं आमची सत्ता द्या, आम्ही 15 दिवसात पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपवतो. तुमची सत्ता येऊन 1.5-2 वर्ष झाले, पिण्याचा पाण्याचा प्रश्न दूर चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा 1680 कोटीची योजना 2700 कोटीवर गेली. जर आमच्या काळात गेली असती तर बघा, यांच्या काळामध्ये 1000 कोटी जास्त लागतात. परंतु मला वाटतं तुमच्या काळात सुद्धा ही 2700 कोटीवर गेली. हा सुद्धा प्रश्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा पद्धतीने या शहराला विकासापासून दूर नेणारे लोक, उद्धवजींचं या शहरावर प्रेम आहे कारण शिवसेना प्रमुखाचं प्रेम होतं आणि म्हणून या शहराला तब्बल 2100 कोटी रुपये मिळालेले होते. लक्षात ठेवा. ग्रामीण भागामध्ये सुद्धा बरेच लोक ग्रामीणचे आमदार येऊन बडबड करतील. मराठवाडा वॉटर ग्रीड गंगापूर वैजापूर साठी 1100 कोटी रुपये उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले. लक्षात ठेवा. तिथं वैजापूर गंगापूरचे लोक आहेत. कन्नड साठी सुद्धा उदय सिंग राजपूत सातत्यानं लढा देत होते. या मतदारसंघात सुद्धा 700-800 कोटी रुपयाचा निधी उद्धवजींच्या काळात आलेला. लक्षात ठेवा. म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत असताना आता ते भुमरे सुद्धा म्हणतात ती योजना उपसा जलसिंचन योजना मावस गावांची, हिचा सुद्धा मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये सगळ्यात आधी 276 कोटी मंजूर कोणी केले होते तर ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केले. लक्षात ठेवा. म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आगामी काळामध्ये. आणि दुसरा तो आपला पोपट जो यमानचा खासदार, आपण त्याला बोलतच नाही, आपण यांच्यावरच बोलतो. त्यांनी सुद्धा 5 वर्षात काही केलेलं नाही. गोष्टी मोठ्या करतो तो. इम्तियाज जलील सुद्धा गोष्टी मोठ्या करतो. प्रत्यक्षात त्याचे सुद्धा 20-22 मला वाटतं नगरसेवक असताना त्यांनी सुद्धा दिल्लीमध्ये नुसत्या भाषणाच्या वर या शहरासाठी काही केलेलं नाही. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत येतात. काल मला पत्रकारांनी विचारलं की 25 वर्षात शिवसेना कधी ईदगावर गेली, खैरे साहेब गेले. म्हटलं का हिंदू मुसलमान एकत्र येऊ नये का? हिंदूंनी मुसलमानाच्या ईदगावर जाऊ नये का? मुसलमानांनी दिवाळीला येऊ नये का?
अरे शिवसेना एक 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून ईदगाहला जाणं काही पाप नाहीये. हिंदू मुसलमान जर एक येत असेल, या शहरात बंधुभाव वाढत असेल, या शहरात एकोबा वाढत असेल, तो करण्याची आमची तयारी आहे. आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फक्त संभाजीनगरात नव्हे तर हे महाराष्ट्रात होतंय. लक्षात ठेवा, आम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, संजय राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ज्यावेळेस फिरत असताना, महाराष्ट्रात गावोगाव, खेडोपाडी, प्रत्येक शहरात हे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, भले आता बरेच जण म्हणले तर आपला विजय निश्चित आहे, परंतु आपली लढाई बूथवर आहे, आपली लढाई गावात आहे, आपली लढाई वाड्यात आहे, आपली लढाई तांड्यावर आहे. वाड्यातल्या प्रत्येक बूथवर, प्रत्येक वाड्यात आपली लढाई. लक्षात ठेवा, हा प्रचार होत राहील. हजारो लोक, लाखो लोक आपण एकत्र करू, पण खऱ्या अर्थाने तिन्ही पक्षाच्या, चारही पक्षाच्या सगळ्या लोकांना, सगळ्या कार्यकर्त्याला आवाहन करेल, आपण पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढतोय. पहिल्यांदा निवडणूक एकत्र लढत असताना बूथ आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे, मतदार आपलं सगळ्यात आधी टार्गेट आहे. मतदार यावेळेस म्हणतोय मोदी हटाव म्हणतोय. लक्षात ठेवा, मोदी लागत नाही कोणाला सुद्धा. मोदी 400 पार म्हणत असेल, पण हा मोदी तडीपार आपल्याला करायचा आहे. ही भारतीय जनता पार्टी तडीपार करायची. आणि ज्यावेळेस ही भारतीय जनता पार्टी तडीपार होईल, हा मोदी तडीपार होईल, त्या संभाजीनगरचा एक भगवा ध्वज घेऊन खैरे साहेबांसारखा लोकप्रतिनिधी दिल्लीत जाण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. एवढं सांगतो. खैरे साहेबांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अंबादासजी दानवे साहेब. यानंतर महाविकास आघाडीचे व्हावं ही आपण परमेश्वराने प्रार्थना करू. त्यामुळं सगळ्यांचं शब्द सुमनाने खैरे साहेबांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. आता नंदकुमार घोडेले कसे कोण आलं नाराज करत नाही म्हणते सगळ्यांचं नाव घेतात. त्यामुळे मी सगळ्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि लगेच प्रास्ताविक कोण करणार, तनवाने साहेब प्रास्ताविक करतील. सर्व सहकार्यांना प्रेसवाले विनंती आहे की पाठीमागे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले, तर तुम्ही जर एक बाजूने आले तर व्यवस्थित बाजू सांगा, बाजू सांगा साहेब, बाजू एक बाजू साहेब, एक बाजू सांगा. आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी आजचं भाषण करावं. नवीन सिंगजी उभे राहा, तुमचे स्वागत. आता इकडे तिकडे जाऊ नका, याच मंचावर काय मासा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या या महाविकास आघाडीच्या आणि आदरणीय खैरे साहेबांच्या प्रचार कार्यालयासाठी उपस्थित असलेले, ज्यांना सौ दाऊद आणि एक राऊत म्हणून ओळखलं जातं, ते आदरणीय संजय राऊत साहेब, शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, आदरणीय बाबुरावजी कदम साहेब, मान्य ज्येष्ठ नेते किशोरजी पाटील, अनिलजी पटेल, प्रकाशजी मोठिया, रंगनाथ अण्णा, सुभाषजी लोमटे, सुधाकर दादा, शेख युसूफ, लगाने साहेब, इब्राहिम पटेल साहेब आणि आदरणीय बाकीचे महाराज इथे उपस्थित आहेत. नामदेवरावजी पवार, उदय भाऊ, सर्व नाव अर्ध्या लोकांचे घेता येईल, मला काय 100% लोकांचे घेता येईल समोर बसलेल्यापैकी. उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माता भगिनी आणि बांधवांना, खरं तर राऊत साहेबांना ऐकायला आपण सगळे आलेलो आहोत. त्यामुळं नंदू शेठ म्हणले आपल्या शैलीत, आपली शैली अजून महिनाभर आपल्याला दाखवायची, कारण यांना थैलीत आपल्याला बंद करायचं आहे समोरच्यांना. कारण आपण 15-20 दिवसापासून प्रचार सुरू केला, समोरच्याला अजून उमेदवार सापडला. पहिली गोष्ट तर कोणत्या पक्षाला तिकीट मिळणार आहे हेच माहिती नाही. दुसरी गोष्ट, मिळालं तर उमेदवार कोण आहे माहिती नाही. दारूवाल्याला द्यायचं, बरोबर का नाही, दारूचे ज्याच्या ज्याच्या दुकान हुजूकराव आपले, त्याला काय चव आहे म्हणणार त्याला द्यायचं, की पुन्हा डॉक्टर आपले तयार आहे भाजपचे, आपल्याला काही माहिती नाही. या डॉक्टर साहेब, या डॉक्टर कल्याण काय, कल्याणजी काळे साहेबांचं जोरदार टाळ्या आपण स्वागत करू. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जालन्याचे उमेदवार खैरे साहेबांबरोबर संसदेत डॉक्टर कल्याण काळे सुद्धा जाणार आहे यावेळेस. आणि ज्यांना
जरा बसा, सगळ्या पक्षाचा बसा डॉक्टर बसा. ऋषी कल्याणकारी साहेबांना सत्कार करण्याचा. ऋषी खैरे नंतर इंडिया आघाडीचा इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महानगर स्वागत. काय बाकी आहे मग? हा फोटो फोटो इकडं चला हे बसा, भाऊ बसा. आणि समोरच्यांना अजून उमेदवार भेटत नाही. हा लढणार का तो लढणार, जो पण लढणार तो पडणार, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून आता ज्याला ज्याला लढायची इच्छा आहे ते घरात आरामशीर बसलेले आहेत, एसी मध्ये हवा खात. पण तो हा संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचारांचा सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि शिवसेनेसोबत आता अनिल पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्हीच भारतीय जनता पार्टीला मोठं केलं. मला वाटतं शिवसेना आहे, ज्याला मोठं करता येतं त्याला छोटं सुद्धा करायला शिवसेनेला चांगलं जमतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी लढत आपली होणार आहे संभाजीनगरची, मला असं वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाहीये. आता तू 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 लढ तू लढ तू लढ असं चालू आहे. मी लढतो कोणी म्हणत नाही, तू लढ चालू आहे. आणि याला कारणही तसे आहेत. उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं. उद्धवजींचं सरकार असताना या शहरासाठी तब्बल 2100 कोटी रुपये निधी आपण आणलेला होता. या 2100 कोटीमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजींना स्वतः उद्घाटन करून, स्वतः पाहणी करून, दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट केलं, या शहरात सिवरेज प्लांट केलं, या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली, या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होतंय. या शहरात जवळपास 40,000 LED लाईट्स लावले गेले. या शहरातले रस्ते दुपदरीचे 4 पदरी झाले, अनेक उद्यानं विकसित झाले. आणि हे सगळं शिवसेनेनं केलेलं आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेचा महापौर असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं. इथं नंदकुमार घोडेले, कलाताई ओझा महापौर राहिलेला. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी येत असताना हे हरामखोर लोक आक्रोश मोर्चा करत होते, आक्रोश मोर्चा. आता 8 दिवसाला आणि 9 दिवसाला पाणी येतं. यांचा आक्रोश, यांच्या डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण जी समांतर जलवाणी त्याच खैरे साहेबांच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं, खरंच घेता येत नाही काँग्रेसला, खरंच घेता येत नाही. खूप केलंय काँग्रेसवाल्यांनी पण बोलतच नाही लोक. म्हणजे सोलापूर धुळे रस्ते मला आठवतो, मी खैरे साहेबांबरोबर जात होतो. मणिशंकर अय्यर, ऑस्कर फर्नांडिस त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्याकडे जात होतो. त्यावेळेस सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच. नगर नाक्याचा रस्ता सुद्धा आपले ते संरक्षण मंत्री होते AK अँटनी, त्यांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक. आम्ही काय बोलून घेतो शिवसेना, आम्हीच केलं, आम्ही म्हणून टाकतो. आमच्या संजय शिरसाट आमच्या त्यांनी टकलं केलं, फक्त 50 लोकांचं मी केलं म्हणतो. पण खैरे साहेबाबरोबर मी स्वतः अँटनीकडं, म्हणजे खैरे साहेबाच्या नेतृत्वाखाली जात होतो. 4 वेळेस 10 वेळेस पुण्याला मिलिटरीच्या कॅप्टन कडे, दिल्लीला सुद्धा अँटनीकडे गेलो आणि त्यावेळेस हा रस्ता झाला आहे. सोलापूर धुळे सुद्धा हा रस्ता जो झालेला आहे, जे आपले ऑस्कर फर्नांडिस काँग्रेसचे नेते होते त्यांच्यामुळे झाला, लक्षात ठेवा. आता हे लोक नितीन गडकरी येऊन भाजपाला, पण नितीन गडकरीनं या ठिकाणी अटलजीच्या वाढदिवसाच्या दिवशी 8,000 कोटी रुपयाची कोण शिला लावली होती. 80 कोटीचं सुद्धा काम हे भारतीय जनता पार्टी करू शकला नाही. पैठणच्या रस्त्याचं 10 वेळेस भूमिपूजन केलं नितीन गडकरीनं येऊन, आणि तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे त्यांनी येऊन. पण पैठणचा रस्ता
हा बरोबर आहे मेरे साहब तुमचं आप चुन के आ गए, आपको सिर्फ शपथ की तैयारी करना है. क्या बात, क्या बात. तर म्हणून मी या ठिकाणी सांगतो की तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य नाही. अरे प्रकाश थांबतो तुझा प्रकाशन मी महानगरपालिकेत एकमेकाच्या समोर होतो, चालू असतात ते. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वजण त्या ठिकाणी असंच मोठं काम करा. आणि हा गड, कारण सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष या ठिकाणी लागलं. देशाचं म्हणजे तुम्ही समजून घ्या कोणाचं, तिथून काही पण ते करू शकतील, काही पण काड्या करू शकतील, कसंही काही करू शकतील. म्हणून या ठिकाणी आपण खूप काळजीने आपला फॉर्म पण काळजीने भरायचा. आपण गर्दी पण तशी असेल तर आपण कुठपर्यंत जायचं, कारण आचारसंहिता नंतर मग खर्च व्हायचं हे मुद्दाम त्या ठिकाणी असे करण्याचा प्रयत्न ते करतील. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आपण काळजीने या ठिकाणी करावं. आता सगळ्या मतदारसंघातल्या विधानसभेच्या मतदारसंघातले कार्यालयाचं उद्घाटन पण आहे आणि कार्यालयाच्या तिथे आम्ही प्रत्येक गंगापूर, वैजापूर, कन्नड इथे सुद्धा त्या ठिकाणी आपले पूर्ण महाविकास आघाडीच्याच बैठका घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शहरात सुद्धा ते घेणार आहे. हे सगळं असताना सुद्धा आपण मी विनंती करतो, आपण फक्त रात्र वैरायची आहे, आपण ओव्हर कॉन्फिडन्स जायचं नाही, रात्र वैरायची आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी यश प्राप्त करायचं. हे तुमचं यश आहे, हे माझं यश नाही, हे तुमचं यश आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. गोष्ट तुम्हाला सांगतो, काल सुद्धा मी एक खूप मोठ्या मीटिंगमध्ये होतो. किरमाणी यांनी मीटिंग ठेवली होती. त्यांनी स्वतः मी काय काम केलं ते सांगितलं. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो की आजची परिस्थिती काय आहे. ज्यावेळेस मी 1990ला पहिला हिंदू आमदार झालो त्या दिवशीपासून तर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये दंगली होऊ दिल्या नाही. शिवसेनेच्या माध्यमातून झाले, एकही दंगल झाली नाही, सगळं शांततामय वातावरण झालं. आणि त्या काळामध्ये अनिल पटेलजी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मी त्या ठिकाणी काँग्रेस सरकारने घेतलं. DMIC हे काय करतील आणि DMIC मध्ये त्या ठिकाणी मी आमचे मित्र जे आहे ना त्यावेळेसचे किया मोटर ही येणार होते. किया मोटर आली असते तर 10,000 डायरेक्टली एम्प्लॉयमेंट क्रिएट झालं असतं. हे मी लोकसभेत सुद्धा भाषण केलं होतं. मी लोकसभेत भाषण केलं त्या काय होतं त्यावेळेस लोकसभेत भाषण आम्ही करायचो त्यावेळेस काही ते मीडिया नव्हता, सोशल मीडिया. आता फक्त ते इम्तियाजला असं त्याला एकच मिनटं बोलता येतं, 2च खासदार आहे. इतकंसं बोलवत त्याला की सगळ्यांना सांगतो की मैं खूप बहुत भाषण किया, मैं ऐसा किया वैसा किया, लोकांना फसवत होतो. पण इतकं मी या ठिकाणी एकच सांगेन, त्या किया मोटरच्या वेळेस मी स्वतः मुख्यमंत्री त्यावेळेसच्या त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही जा तिथे. स्वतः त्या ठिकाणी जर चंद्रबाबू नायडू जात असेल तर तुम्ही का जात नाही, आपल्या इथं जागा आहे, सगळं काही आहे साहेब, 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल आपल्या संभाजीनगर शहरामध्ये, तुम्ही या हे करा, मदत करा. हो जातो. पण त्यांनी मदत कशाला केली, बुट्टी बोरीला त्या ठिकाणी तो कारखाना आणायचा होता. ते मॅनेजमेंट म्हटलं नाही, वहाँ आपको इन्फ्रास्ट्रक्चर नाही आप कुछ नाही कर सकते. सांगायचा मुद्दा की आपल्या मराठवाड्यासाठी यांनी काय केलं. मला म्हणतात की क्या किया, तुम्ही काय केलं. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपण आज आपलं खरोखर तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचं नेतृत्व राहुल गांधीजी त्याचप्रमाणे बाकी सर्व नेते करतील. परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे मजबूतने साथ दिली, शरद पवारांनी जी साथ दिली, त्यामुळे ही महाविकास आघाडी जबरदस्तपणे पुढे चालली. आज मी या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे आज ज्यांनी वाचवलं नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीचा आलेख त्यांनी निर्माण केला. ते शेतकऱ्यांच्या कैवारी, शांतता ठेवा प्लीज. शेतकऱ्यांच्या कैवारी मुजरा करून आदित्य साहेबांना मानाचा मुजरा करून आमचे सर्व या ठिकाणचे नेते जवळपास 6 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं गुलमंडीवर. पण तसं भरपूर पाठिंबा ठेवला त्यांनी. असं नाही की अंबादास दानवेला नाही म्हणून, तसं नाही. परंतु जे काही मला त्या ठिकाणी पूर्ण काम, हे जे अपूर्ण काम या दोघांनीही, राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभेच्या खासदारांनी काही केलं नाही. ते आता मला काम करायचं आहे, पुढचं काम करायचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज अंबादास दानवे माझ्यासोबत आहे. मी खरोखर धन्य म्हणून आम्ही एकमेकाला पेढे खावतले आणि यशस्वी केलं. माननीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, बाबा तुम्ही दोघं आनंदात. आणि साहेब तुम्हाला मी शब्द देतो की आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी हा गड आम्ही कायम ठेवणार आपल्या शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला. कारण बाळासाहेबाचा गड आहे.
मग इतकं असताना सुद्धा मी आपल्याला शब्द देतो, कारण तुम्हाला शब्द माझे गुरु आहेत, शब्द द्यावा लागेल, कुठेही काही अडचण नाही. साहेब, काँग्रेसचे सगळे कार्यकर्त्यांच्याबरोबर बऱ्याच मिटिंग झाल्या, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर मिटिंग झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या मिटिंग झाली, आमच्या लोमटे साहेबांकडे झाले, त्याचप्रमाणे आमचे सगळे बाकीचे म्हणजे जितके पण आमचे विविध पक्षाचे आमचे आघाडीबरोबर आहेत त्यांच्याबरोबर झाली, गाडीताईंबरोबर झाल्या, त्याचप्रमाणे सगळे आमचे दलित पॅन्थरचे नेते त्यांच्याबरोबर झाले, सगळ्यांच्या बरोबर झाले. आणि तुम्हाला सांगतो की सगळ्यात चांगलं जर काम म्हणजे मला अजून खूप मदत मिळत असेल ती कोणाची मिळते, लोमटे साहेबांची आणि आमचे तारसाळ साहेबांची. जबरदस्त युनियन आहे साहेब त्यांच्या, खूप युनियन त्यांच्या. या सगळ्या युनियनचा फायदा त्या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीला मिळणार. आणि म्हणून हा महाविकास आघाडीचा जो एक खूप मोठा अनुभव आहे. मी आपल्याला या ठिकाणी जास्त लांबण्याचं भाषण न करता माफी मागतो, पण मी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो. सर्व आपले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या सगळं सहकारी यांना नतमस्तक होतो. जोरदारपणे आपलं काम करावं. आपण असं म्हणायचं नाही की आपल्यासमोर कोणी येत नाही. आपल्यासमोर खूप मोठा राक्षस येतोय, त्याचा पाडाव करायचा असं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे. आपल्याला खूप मतदान होणार आहे, पण आपण त्या ठिकाणी आपल्या बूथवर त्या ठिकाणी तिथून हरायचं नाही. आपल्या सगळ्या त्या ठिकाणी आपण इतकंही करायचं की आपण रेकॉर्ड ब्रेक करायचा या संभाजीनगर शहराचा, की आज इतकं मोठं रेकॉर्ड त्या ठिकाणी करायचं हे दाखवून देण्यासाठी उद्धव साहेबांना, शरद पवार साहेबांना, त्याचप्रमाणे आपल्या नाना भाऊंना आहे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी जबरदस्त प्रकारे काम करायचं. कुठे काही माझ्याकडनं काही चुकलं असेल, मान सन्मान समजा, आता युसुफभाई तसं नाही बरं का, आम्ही तुम्हाला मान सन्मान देतो, मान सन्मान नाही आम्ही देतो नाही. आणि मी आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, आता पदाधिकारी खूप झाले, मला पूर्णच नाही आलं. आम्हाला असं नाही तर आपले कोण पाहुणे हे पाहुणे, काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकीचे इतर पक्षाचे नेते जे ते आपले पाहुणे आहे. तर ते जर तुम्ही त्या ठिकाणी आपण मला खुर्ची पाहिजे त्यांना द्यायची खुर्ची. या ठिकाणी माझ्या आदरणीय काँग्रेसचे नेते रामदेवजी पवार साहेब यांचे आगमन झालेलं साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. ते पुन्हा अभिषेक देशमुख अभिषेक आपण येसुबाई गुलाटी शिवसेना महाआघाडीच्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी तसेच सुनीताताई जाव, सुनीताताई अहमद, ओमताई संजय राऊत आहेत पीसी टाकले चंद्रकांत पक्षाचे शक्ती पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील तर कृपया त्यांच्या यावं लक्षात सुभाषजी मेहर सर, कपिल पाटील, पार्टी के मनपूर्वक स्वागत. हमारे काही घटक पक्ष प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं नाव पंचायत येण्याकरता समितीमध्ये राहून गेला असेल तर आपला समिती कृपया सर्व माणसाला द्यावा ही